इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. प्रशासकीय खुर्चीचा वापर लोकसेवेसाठी की लक्ष्मी दर्शनासाठी असा संतप्त सवाल आज चांदवडच्या रस्त्यांवर घुमलाय. 50,000ची लाच घेताना मंडळ अधिकारी योगिता भोये जाळ्यात अडकताच भ्रष्टाचाराची ही पाळेमुळे थेट उपविभागीय अधिकारी प्रांत कैलास कडलग यांच्या दालनापर्यंत पोहोचल्याचा आरोप करत निर्भय पार्टीने जितेंद्र भावे आणि समाधान आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली चांदवड शहरातून प्रचंड आक्रोश मोर्चा काढला. मोर्चा दरम्यान आंदोलकांचा सर्वाधिक रोख प्रांत अधिकारी कैलास कडलग यांच्यावर होता. भ्रष्ट अधिकाऱ्यांचे करायचे काय, खाली डोके वर पाय अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तहसीलचा निकाल लागल्यानंतर प्रांत कार्यालयात फाईल अडकून पैशांची मागणी केली जाते असा थेट आरोप जितेंद्र भावे आणि समाधान आहेर यांनी केला. लाचखोर योगिता भोये यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून भ्रष्ट व्यवस्थेचे वाभाडे काढण्यात आले. खोटे नाटे रस्त्याचे निकाल देऊ नका. तुम्हाला आमची प्रामाणिक मागणी साहेब. तुमच्या दारात आम्ही अजूनपर्यंत भीक घालायला आलो नाही तरी तुम्ही खोटे नाटे करताय. खालचे निकाल वेगळे, तहसीलदाराचा निकाल वेगळा आणि वरचा निकाल वेगळा होतो. असे खोटे नाटे कामं करण्यापेक्षा आहे ना तुम्ही हे तुमच्या बुडाखाली जे चालू आहे आमदार चोऱ्या माऱ्या लाचखोऱ्या त्या थांबवा आणि आमचे काम आम्हाला अडथळे आणू नका. आणि तालुका भरातले तुम्हाला एक माहिती अधिकार टाकलं तर काय तुमच्या बुडाला आग लागली. मागच्या वर्षी मी माहिती अधिकार टाकतो माझा 38 तडीपारीचा निकाल होतो. अहो थोडी आपल्याला थोडी तरी शरम वाटू द्या. तुम्हाला वाटेल तेवढ्या सेवा दिलेल्या आहेत तरी तुमच्या हाताखालचे लोक चोऱ्या करतात, भ्रष्टाचार करतात आणि त्यांना सुद्धा या देशाची यंत्रणा रंगे हात पकडते आणि तुम्ही हातावर हात धरून बसतात. आणि आज तुम्ही आम्ही येणार, अरे आज आम्ही तहसील कार्यालयात येणार म्हणून तुम्ही दोघं जण सुद्धा पळून गेले. तुम्ही पळून, अरे जनतेचा सामना करण्याचं सामर्थ्य तुम्हाला त्या ट्रेनिंग मधनं आम्ही देतो. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वरद हस्ताशिवाय खालचे कर्मचारी एवढे धाडस करू शकत नाही या संशयातून आज जनतेचा रोष थेट प्रांत साहेबांच्या दिशेने वळला आहे. हा केवळ मोर्चा नव्हता तर चांदवड महसूल विभागात चालणाऱ्या टक्केवारीच्या संस्कृतीची अंत्ययात्रा काढण्याचा प्रयत्न होता. NCN न्यूज साठी सुनील अण्णा सोनवणे, चांदवड.